मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली ही भगवं वादळ इथे सीएसएमटी स्थानकाबाहेर गाडी लावत ढोल ताशा वाजवत हल्दीच्या तालावर नाचत सरकार विरोधात रोष व्यक्त करत आहेत। एरवी या सीएसएमटी स्थानकाबाहेरची परिस्थिती अशी असते की ते मुंबईकर अगदी वेगानं आपलं कार्यालय गाठण्यासाठी जात असतात, घड्याळाच्या काट्यावर चालत असतात। आज म्हणण्यापेक्षा गेल्या 3 दिवसांपासून स्थानकाबाहेर हे भगवं वादळ ठाण मांडून बसलेले आहे। स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म असू देत किंवा स्टेशन बाहेरची परिस्थिती किंवा मग बीएमसी कार्यालय असू देत, कार्यालयाच्या बाहेरचा परिसर असू देत, या ठिकाणी या आंदोलकांनी मोठी गर्दी केली। सीएसएमटी स्थानकाकडे त्यानंतर पोलीस मुख्यालयापुढची 2 दृश्य आहेत। सीएसएमटी स्थानकाबाहेरही प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा आंदोलकांनी गाडी लावत नाच गात सरकारचा निषेध व्यक्त केला आणि मराठा आरक्षणाची मागणी केली। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये पोलीस मुख्यालयाबाहेर काही मराठा आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून हे आंदोलक आता पोलीस मुख्यालयापुढे सुद्धा जमलेले आहेत। ही सीएसएमटी स्थानक परिसरातली दृश्य आहेत। सर्वाधिक मराठा आंदोलक याच भागात जमलेले आहेत। आझाद मैदानात जाणं शक्य होत नाहीये कारण प्रचंड गर्दी त्या ठिकाणी आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।